नमस्कार. सॉफ्टवेअरच्या दुनियेत खरं तर खूप जादुई गोष्टी आहेत आणि आज आपण त्यातल्याच एका रहस्याबद्दल बोलणार आहोत, थ्रेड्स. कधी विचार केलाय का की आपली आवडती ॲप्स इतकी सगळी कामं एकदम एकाच वेळी इतक्या सहजपणे कशी काय करतात? चला आज या मागची गंमत समजून घेऊया. बरोबर ना. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. म्हणजे बघा, आपण एकाच वेळी गाणी ऐकत असतो, पिन्याने एखादी फाईल डाउनलोड होत असते आणि त्याच वेळी आपण मित्रांशी चॅटिंगही करत असतो. हे सगळं इतकं स्मूथ म्हणजे विना अडथळा कसं चालतं? तर याचं उत्तर दडलंय थ्रेड्स या संकल्पनेत. ठीक आहे, पण थ्रेड्स समजून घेण्याआधी आपल्याला पटकन प्रोसेस म्हणजे काय हे आठवावं लागेल. खरं तर हे खूप सोपं आहे. आपण कॉम्प्युटरवर कोणताही प्रोग्राम चालवतो, मग तो आपला ब्राउझर असो, म्युझिक प्लेअर असो किंवा साधा टेक्स्ट एडिटर, त्या चालणाऱ्या प्रोग्रामलाच प्रोसेस म्हणतात. ती एक मोठी संपूर्ण क्रिया असते. आता थ्रेड्सची ही संकल्पना अगदी सोपी करण्यासाठी चला आपण एक रेस्टॉरंटच्या किचनमध्ये जाऊया. विश्वास ठेवा, हे उदाहरण ऐकल्यावर सगळं काही एकदम स्पष्ट होईल. तर कल्पना करा की एका ग्राहकाने एक कॉम्बो मील ऑर्डर केला आहे. त्यात काय काय आहे? एक बर्गर, थोडे फ्राईज आणि एक कोल्ड्रिंक. ही जी संपूर्ण ऑर्डर आहे ना, हे एक मोठं काम आहे. आणि आपल्या कम्प्युटरच्या भाषेत हीच आहे एक प्रोसेस. अच्छा, तर आता या मोठ्या ऑर्डरवर किचनमध्ये काम कसं होईल? एक कुक बर्गर बनवायला घेतो आणि त्याच वेळी दुसरा कुक फ्राईज तळायला सुरुवात करतो आणि तिसरा व्यक्ती कोल्ड्रिंक तयार करतो. म्हणजे बघा, तिघही एकाच वेळी आपापली कामं करत आहेत. आणि इथेच आपल्याला आपलं उत्तर मिळतं. बर्गर बनवणं, फ्राईज तयार करणं आणि कोल्ड्रिंक देणं, ही जी लहान लहान स्वतंत्र कामं आहेत ना, तीच म्हणजे थ्रेड्स. एका मोठ्या प्रोसेसमधल्या कामाचे लहान लहान भाग. म्हणजेच एक मोठं काम अनेक लहान भागांमध्ये विभागून एकाच वेळी पूर्ण केलं जातं. आणि यामुळे होतं काय? तर ती ऑर्डर एकदम झटपट तयार होते. हेच तंत्रज्ञान सॉफ्टवेअरमध्ये वापरलं जातं. चला तर मग आता हे बघूया की या थ्रेड्समुळे सॉफ्टवेअरच्या जगात नक्की काय काय फायदे होतात आणि आपला अनुभव का आणि कसा सुधारतो. याचे 3 मुख्य फायदे आहेत. पहिलं, फास्टर एक्झिक्युशन, म्हणजे काम विभागल्यामुळे ते खूप लवकर पूर्ण होतं. दुसरं, बेटर परफॉर्मन्स. कॉम्प्युटरचा जो सीपीयू असतो ना, तो जास्त प्रभावीपणे वापरला जातो, वाया जात नाही. आणि तिसरं, जे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, रिस्पॉन्सिव्ह ॲप्लिकेशन्स. याचा अर्थ ॲप्स हँग होत नाहीत किंवा अडखळत नाहीत. याचं एक एकदम भारी उदाहरण पाहूया, जे आपण सगळेच रोज वापरतो. ते म्हणजे यूट्यूब. जेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ चालू असतो, तेव्हा ते काम एक थ्रेड सांभाळत असतो. आणि त्याच वेळी जेव्हा आपण खाली स्क्रोल करून कमेंट्स बघतो, तेव्हा त्या कमेंट्स लोड करण्याचं काम दुसरा थ्रेड करत असतो. दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असतात. आणि हेच ते कारण आहे की ॲपचा एक भाग जरी कोणत्या तरी कामात व्यस्त असला तरी त्याचे इतर भाग आपल्या सूचना ऐकतात. म्हणजे व्हिडिओ लोड होत असतानाही आपण कमेंट्स पाहू शकतो किंवा लाईक बटन दाबू शकतो. यामुळे ॲप कधीच हँग किंवा फ्रीज झाल्यासारखं वाटत नाही. आतापर्यंत आपण बरंच काही शिकलोय. चला आता प्रोसेस आणि थ्रेड यातील फरक आणखी स्पष्ट करून घेऊया, म्हणजे डोक्यात कोणताही गोंधळ राहणार नाही. इथे बघा, हे अगदी स्पष्ट दिसतंय. प्रोसेस म्हणजे काय? तर एक संपूर्ण प्रोग्राम. आणि थ्रेड तर त्याच प्रोग्रामचा एक छोटासा भाग. प्रोसेसला स्वतःची स्वतंत्र मेमरी लागते, पण एकाच प्रोसेसमधले अनेक थ्रेड्स एकच मेमरी वाटून घेतात, म्हणजे शेअर करतात. आणि याचमुळे प्रोसेस तयार करायला वेळ लागतो, तर थ्रेड्स मात्र ते अगदी क्षणात तयार होतात. पण या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा फरक आहे मेमरी शेअरिंगचा. कारण थ्रेड्स एकाच प्रोसेसची मेमरी वापरतात, म्हणूनच ते खूप लाईट वेट म्हणजे हलके आणि अतिशय वेगवान असतात. हेच त्यांच्या कार्यक्षमतेचं खरं रहस्य आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर थ्रेड म्हणजे काय? थ्रेड म्हणजे एका प्रोसेसमधलाच एक छोटासा एक्झिक्युशन युनिट, जो इतर भागांसोबत एकाच वेळी वेगवेगळी कामं करू शकतो, अगदी आपल्या किचनमधल्या कुकप्रमाणेच. तर आता थ्रेड्सचं हे तंत्रज्ञान आपल्याला समजलं आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणतंही ॲप वापराल तेव्हा थोडा विचार करा. हे ॲप कोणती वेगवेगळी कामं एकाच वेळी करतंय आणि त्यामागे कोणते थ्रेड्स असतील. या विचाराने आपल्याला सॉफ्टवेअरच्या आतल्या जगाची एक नवी आणि रंजक ओळख पटेल.